रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरामध्ये 41 वर्ष आधी चनेरा सारख्या ग्रामीण भागातून येऊन छोटे मोठे व्यवसाय करून ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आर्चर्स ट्रान्सपोर्ट स्थापन करून कार्यरत झालेले वसंत शेठ कोठारी आयशर कंपनीचे 100 ट्रकचे मालक आहेत. म्हणून आयशर कंपनीचे एव्ही डीलर्स आणि आयशर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी वसंत शेठ यांना पुरस्कार प्रदान केला आहे. रोहा शहरातील आर्चर्स ट्रान्सपोर्टचे मालक वसंत शेठ कोठारी चनेरासारख्या ग्रामीण भागातनं 41 वर्षापूर्वी रोहा टाऊन यासारख्या ठिकाणी येऊन स्वकर्तृत्वावर आणि मेहनतीच्या जीवावर व्यवसाय सुरू केला आणि आज ते आर्चर्स ट्रान्सपोर्टचे मालक आहेत. आणि विशेष म्हणजे आयशर कंपनी सुरू झाल्यापासून आयशर कंपनीचे 100 ट्रक घेऊन त्यांचे ते आज मालक झाले आहेत. म्हणूनच एव्ही डीलर्सचे आणि आयशर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येऊन रोहा शहरातील एका फार्म हाऊसवर समारंभपूर्वक शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि त्यांना पुरस्कृत केलं. यावेळी माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर, सुभाष राजे, अहमद दर्जी, एव्ही डीलर्सचे हेड नितीन दिगडे, आयशर कंपनीचे तुष्मेश पाटील, निनाद काशीनाथ, मॅनेजर अमोल संकुडे, कैलास जैन, निलेश मांढरे, प्रशांत गुजर, विपुल शहा, नूरी रोहावाला आदींसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. माझा काय मोठा एवढा सत्काराची गरज नाही, पण मी माझ्या ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये सुरुवातीपासून खूप फाईट करत येऊन मी हा धंदा मोठ्या कष्टाने कमवला आहे आणि सगळ्यांची चांगले रिलेशन ठेवून भांड्याच्या ठिकाणी भांडाला पण कुठे कमी नाही गेले. माझे साहेब असतील, माझी कंपनी असेल, माझा डीलर असेल, काम असेल कुठे, पण कामाच्या बाबतीत कधी चुकारपणा केला नाही. म्हणून मला ही आज चांगली स्वागत या एव्ही मोटारकडे तर्फे माझं केले, त्याबद्दल मी सगळ्यांना आभारी आहे आणि सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार, मी नितीन दिगडे. मी थोलिया मोटर्स जे एव्ही मोटर्स म्हणून फेमस आहे पूर्ण मुंबईमध्ये. आमचे 500 वर वर्कशॉप्स आहेत आणि पूर्ण मुंबईत आमचं जाळं पसरलेलं आहे. तर कोठारी साहेब आमचे मार्गदर्शक आहेत. 100 गाड्या पूर्ण झाल्यात त्यांच्या. या महिन्यात त्यांनी आमच्याकडून जवळपास 3च्या वर गाड्या घेतल्या आहेत. एकसाथ 3-4 गाड्या एकसाथ घेतल्या आणि भरपूरशा इच्छा आहे रोहामधल्या कस्टमरला. ते आमच्याबद्दल, आमच्या गाडीबद्दल चांगलं बोलतात, गाईड करतात, आमच्या चुका पण समजून सांगतात. तर एक मार्गदर्शक म्हणून त्यांचा आज आम्हाला गौरव करण्याची संधी मिळाली. त्यासाठी आम्ही सगळे आपण इथे जमलो आहोत आणि मी पुन्हा एकदा सरांचे आभार मानतो की त्यांनी इथे आम्हाला हा चान्स दिला. सगळी व्यवस्था करण्यासाठी मदत पण त्यांनीच केली, कारण आम्ही या एरियात नवीन आहेत. इथे आम्हाला म्हणजे पाय रोवायचे आहेत, रोह्यामध्ये पाय रोवायचे आहेत आम्हाला. यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी एव्ही मोटर्सनी आयोजित केलेला आहे. या निमित्ताने त्यांनी आम्हाला सगळ्यांना इथे आमंत्रित केले, त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो. वसंत कोठारी यांचा मी फार जुना सहकारी आहे आणि त्यांच्या प्रगतीच्या टप्प्यामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये मी साक्षीदार आहे. कारण वसंत कोठारी ही काय चीज होती हे मी फार जवळनं बघितलेलं आहे. वसंतनी त्यांनी सांगितलं मी संघर्षात नाही सगळं उभं केले. खरं आहे, ते शून्यातनं वाढलेला वसंत मी पहिल्यापासून पाहिलेला आहे. वसंत कोठारीने खूप संघर्ष केला आणि लहान सहान धंदे करून सुद्धा त्यांनी ते आपलं अस्तित्व या रोहा शहरामध्ये निर्माण केलं. मूळचा चणेऱ्याचा असलेला माणूस रोह्यामध्ये येऊन तो त्याचा व्यापार करून आज ह्या स्टेजला आलेला आहे. खूप आनंद वाटतो बघितल्यानंतर का वसंतसारखा मुलगा आज हिमतीने एवढा पुढे आला. माझा खरा जीवलग मित्र पहिल्यापासूनचा. मी ज्यावेळेला पहिला 8 नंबर वार्डमध्ये उभा राहिलो, माझं आयुष्यातलं पहिलं इलेक्शन नगरपालिकेचं, त्यावेळेला वसंत सावलीसारखा माझ्याबरोबर होता. 92 पासून आमची, त्याच्या आधीपासून आमची खूप जुनी मैत्री आहे. माझा कॉरीचा धंदा होता, त्यावेळेला वसंत गटपीस घेऊन यायचा, शर्टपीस. सगळ्या आमच्या इथल्या पगाराचा दिवस असेल त्यावेळेला आमच्या कामगार सगळ्यांना तो ते विकायचा. असं त्याचं म्हणजे काही ना काहीतरी करून आपण धंद्यामध्ये उभं राहायचं. स्वतःचे पाय रोवून त्याने असे बारीक सारीक धंदे करून सुद्धा तो त्यातनं पुढे आलेला माणूस आहे. त्यामुळे खरोखर त्याचं कौतुक आज तिथे होताना बघितलं तर मला मनापासून आनंद झालेला आहे. वसंत, तू असाच खूप मोठा हो आणि असेच तुझे भरपूर कॉन्ट्रॅक्ट होत राहू. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, रोहा, रायगड. NTV न्यूज मराठी.